विद्यार्थी मित्र हो, आपण महाराष्ट्र राज्याची शासन आणि राजकारणाची माहिती बघत असताना एक पूर्वपीठिका म्हणून महाराष्ट्र राज्याची थोडीशी तोंडवळख तुमच्यासाठी मी करून देतो आहे. मागच्या तासिकेमध्ये बऱ्याच घटकावर आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आजच्या या घटकामध्ये आपण सांस्कृतिक वारशाच्या संदर्भात विचार करूया. महाराष्ट्राचा एकंदरीत इतिहास कशा स्वरूपाचा त्या ठिकाणी राहत आलेला आहे. आणि सांस्कृतिक जर म्हणलं तर की एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये 11व्या-12व्या शतकापासून सांस्कृतिक वैभव त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. 6व्या शतकामध्ये जर विचार केला आपण, गौतमीपुत्र सातकर्णी यांचं राज्य महाराष्ट्राच्या या भूमीवरती असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. या राज्याची राजधानी पैठण, तर भोकरदन हे उपराजधानी, तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढारलेलं एक भोकरदन आणि पैठण या भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं एकत्व वैभव त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्र हो, 11व्या-12व्या शतकातून वारसाच्या घटकाचा जर विचार केला आपण, तर या कालखंडामध्ये संत नामदेव, संत चोखा मेळा मंडळीचा जन्म या काळामध्ये झालेला होता. आणि यांनी एक प्रकारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर त्या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसून येते. नंतरचा काळ आपण बघितला, संत ज्ञानेश्वर त्यांच्याच काळामध्ये संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रामध्ये मराठीला गतवैभव त्या ठिकाणी एक प्रकारचं निर्माण करून दिलं. ज्ञानेश्वरीसारखा उत्कृष्ट असा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला आहे. आजही या ज्ञानेश्वरीची महाराष्ट्रामध्ये हजारो पारायणं त्या ठिकाणी होत असतात. म्हणजे एवढं महत्त्व महाराष्ट्राच्या मातीमध्ये, संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाला त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर संत तुकाराम महाराज एक समाजसुधारक, परखड कवी म्हणून महाराष्ट्राला लाभलेले होते. त्यांनी केलेले अभंग, जवळपास 4000पेक्षा जास्त अभंगाची रचना संत तुकाराम महाराज यांनी केलेली आपल्याला दिसून येते. सामाजिक जीवनावरचं वास्तव चित्रण त्याने त्या ठिकाणी मांडलेले आहे. समाजाच्या अंधश्रद्धा, चालीरीती यावरती एक प्रखडून टीका वढण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच ज्ञानदेव रचला पाया, तुका धाडासे कळस, अशा स्वरूपामध्ये वारकरी संप्रदायामध्ये म्हण त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. याबरोबरच पैठणचे एकनाथ महाराज देखील यांनी एकनाथी भागवत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. एक प्रकारचं सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालण्याचे काम त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. पंढरीचा पांडुरंग, सगळ्या वारकरी संप्रदायाचं जर आपण विवेचन केलं तर पंढरीचा पांडुरंग हा त्यांचा आराध्य दैवत, आजही महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून पांडुरंगाच्या चरणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी लीन होत असताना आपल्याला दिसून येते. मग 11व्या-12व्या शतकापासून निर्माण झाले वारकरी संप्रदाय सर्व हा पांडुरंगाला आराध्य दैवत त्या ठिकाणी मानत असतो. मग या सांस्कृतिक वैभवामध्ये संत जनाबाई, संत मीराबाई, संत रामदास, मनाचे दासबोध यासारखे उत्कृष्ट समाजाला वळण देणारे ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहिले आहे. या संतांच्या चरित्रातून, वागण्यातून, बोलण्याच्या यामुळेच महाराष्ट्राला एक अशी उज्ज्वल अशी सांस्कृतिक परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे. शांतता, दया, भूतदया, ज्ञानेश्वरीने तर प्रसादामध्ये सांगितलेलं आहे की अवघाचे माझे घर, अवघाचं संसार, सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक, दुरितांचे तिमीर जावो विश्व सौधर्म सूर्य पाहू. असं जगाकडे, जगाच्या नियंत्याकडे त्यांनी उत्कृष्ट असं पसायदान त्या ठिकाणी मांडलेलं आहे. असे संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झाले म्हणून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, वारसा हा इतर राज्यांच्या वारशापेक्षा खूप वेगळा त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. हे झालं वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक सांस्कृतिक वारशाबद्दल. परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा इतिहास ओळखला जात असेल तर तो शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळं, शिवराज्यामुळं त्या ठिकाणी ओळखला जातो. कारण एक आदर्श राजा आज जगामध्ये एक उत्कृष्ट शासन कसं असावं,
उत्कृष्ट राज्यकारभार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण शिवाजी महाराज यांनी आपल्या वर्तनातून त्या ठिकाणी घातलेलं आपल्याला दिसून येतं. शिवाजी महाराजांच्या परिस्थिती जर आपण त्या काळातली बघितली तर अत्यंत विदारक अशी परिस्थिती होती. अशा या विदारक परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं हे खूप मोठं काम शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामनावर त्या ठिकाणी बिंबवलेला आहे. दरवर्षी आपण 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी साजरी केली जात असते. महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुट्टी देखील त्या दिवशी घोषित केल्या जात असते. अशा स्वरूपामध्ये या राजाची जयंती महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साजरी केली जाते. केवळ महाराष्ट्रात नाही तर आज भारतामध्ये जगामध्ये हा असा एकमेव राजा झालेला आहे की न भूतो न भविष्यती, मागेही नाही पुढेही नाही असा हा उत्कृष्ट असा राजा. अष्टपरब्रह्मज्ञान मंडळ असेल, स्त्रियांच्या संदर्भातील भावना, अशा कितीतरी उदाहरणं, धर्म रक्षती, राज्य रक्षती, समाज रक्षते असे अनेक ब्रिदावल छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी लादलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच शिवाजी महाराजांचा नाव आणि वारसाशिवाय आपण महाराष्ट्राची आज कल्पना करू शकत नाही. एवढं महत्त्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराज असेल, त्यानंतरच्या काळात शाहू महाराज असेल, संभाजीराजे असेल. शिवाजी महाराजांनंतर बलिदान जर जगामध्ये सगळ्यात परखं जर बलिदान जर कोणाचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. धर्मासाठी हलहल करून मारण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज आज भारताच्या हिंदवी स्वराज्यासाठी अत्यंत आदर्श असे मूर्तिमंत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच भूमीमध्ये यशवंतराव होळकर असेल, संताजी धनाजी असेल, राजा छत्रपती, राजा संभाजी, राजाराम असे अनेक कितीतरी नररत्न त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. अहिल्यादेवी होळकरनं आपण जे महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा जर बघितला, नद्यावरचे घाट असेल, महादेवाचे मंदिराचा जीर्णोद्धार असेल, संपूर्णपणे हे अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे एक प्रकारचा समृद्धता वार्षिक त्या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं. संत ज्ञानेश्वर तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्या महाराष्ट्राचं संस्कृत वैभव, गतवैभव त्या ठिकाणी दिसत नाही. संत चोखामेळा असेल, नरहरी सोनार असेल, संत गोरा कुमार असेल, अशी कितीतरी मंडळी आपल्याला त्या ठिकाणी सांस्कृतिक वारशामध्ये भरभराट घातलेली दिसून येतात. राजकीय वारसा शिवाजी महाराजापासून तर चालू होतो तर 1818पर्यंत मराठीशाहीचं पतन होईपर्यंत या भूमीवरती मराठीशाहीचं त्या ठिकाणी राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. याबरोबरच हा लावणी एक प्रकार महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता. एकीकडं वारकरी संप्रदायाचं लोण महाराष्ट्रामध्ये असताना त्याबरोबर लावणी हा एक प्रकार, एक कलागुण, ग्रामीण ग्रामीण भाग ठस्सल लावणी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं जातं. सुरेखा पुणेकर सारख्या व्यक्तीनं लावणीला एक उत्कृष्ट असा दर्जा त्या ठिकाणी मिळवून दिलेला आपल्याला दिसून येतो. लावणी हा एक मनोरंजनाचा, नृत्याचा एक प्रकार आहे. लावणी अंगभर कपडे घालून करायची असते. लावणी एक महाराष्ट्राचं वैभव म्हणून लावणीकडे त्या ठिकाणी बघितल्या जात असतं. याबरोबरच बारी समाज असेल, वेगवेगळे कलागुण ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि लोकमान्य टिळकांच्या काळापासून गणेशोत्सव असेल, सार्वजनिक गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल, यासारख्या धार्मिक स्थळं या ठिकाणी रेलचल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये भारताने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम जपत असताना एक प्रकारचा एक संघाची भावना या जाती धर्मामध्ये निर्माण करण्याचं काम या जाती धर्मातील लोकांनी गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि आज आपण बघतो की अशा सांस्कृतिक ऐतिहासिक संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा औद्योगिक देखील हा एक समृद्ध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये जर विचार केला, आज महाराष्ट्र सगळ्या राज्यामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहर आज महाराष्ट्राच्या आर्थिक समृद्धीमध्ये भर घालत असताना आपल्याला दिसून येतं. याबरोबरच नाशिक, पुणे असेल, जालना, छत्रपती संभाजीनगर
यासारखे औद्योगिक शहरं म्हणून पुढे त्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येतात. चंद्रपूर, नागपूर अशा कितीतरी शहरांचा नामोल्लेख त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. म्हणजे आज महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठं पुढारलेलं असं राज्य आहे. आपल्या जालन्यासारख्या छोट्या शहरामध्ये देखील 60 ते 1 लाख लोक हे महाराष्ट्राच्या परराज्यातून त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी त्या ठिकाणी आलेले असतात. कारण अशा स्वरूपामध्ये इंडस्ट्रियल औद्योगिक क्षेत्र वाढत गेले. मुंबईमध्ये तर जागतिक ओढा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पोट भरण्यासाठी औद्योगिकरणातले भारतातून सर्व क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी येतात. पुणेसारखं शहर शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. याबरोबरच नागपूर असेल, चंद्रपूर असेल असे कितीतरी नामोल्लेख आपल्याला या शहरांचा त्या ठिकाणी करावा लागेल. एक प्रकार आज महाराष्ट्र ह्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये एक प्रगतशील असं राज्य हे औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण झाले. येथील शेती देखील सुपीक आहे. कारण बरेचसे उद्योग हे शेती आधारित त्या ठिकाणी निर्माण होत असतात. पण या ठिकाणी MIDC असेल, सिडको असेल, हाडको असेल यांचा विकासावर देखील शासनानं भर दिलेला आपल्याला दिसून येतं. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून एक प्रकारे महाराष्ट्र राज्य हे एक समृद्ध असं राज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत पुढारलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या किंवा स्थायिक झालेल्या त्या ठिकाणी असेल. वाहन निर्मिती असेल, खनिज संपत्ती असेल, सिमेंट उद्योग असेल, वेगवेगळ्या गोष्टींचा असा कितीतरी नामोल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत पुढारलेलं राज्य त्या ठिकाणी आहे. कारण शासनाचं धोरण देखील महाराष्ट्र राज्याला अनुकूल त्या ठिकाणी राहत आलेलं आहे. आणि कोणताही उद्योगधंदा जर वाढायचा असेल तर दूरदृष्टी अत्यंत असणं महत्त्वाची गरजेचे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशी दूरदृष्टी नेते देखील त्या काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये यशवंतराव चव्हाण असेल, वसंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, R.R. आबा असतील, अजितदादा असतील, अलीकडच्या काळातील फडणवीस साहेब असतील, असे कितीतरी एक दूरदृष्टी लांब लचक दूरदृष्टी असलेले नेते या भूमीमध्ये तयार झालेली होती. आणि या सर्वांनी आपापल्या नेतृत्वानं या महाराष्ट्राला एक अग्रगण्य असं राज्य निर्माण होण्यामध्ये त्या ठिकाणी आगेकूच केलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी आजच्या या तासिकेला पूर्णविराम देऊ. राहिलेला घटक आपण नंतर घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजच्या या तासिकेला पूर्णविराम देतो. धन्यवाद.